एका सुसंस्कृत, वैचारिक आणि विज्ञानवादी समाजाची. आहे का तुमच्या जवळ ते स्वप्न? केले तुम्ही ते स्वप्न पूर्ण? काय म्हणाला? वेळ नाही, कुटुंबाची जबाबदारी आहे. वा रे वा भीम सैनिका, वा. स्वतःला बाबासाहेबांचा सैनिक म्हणवितो आणि समाजासाठी वेळ नाही म्हणतो. कुटुंबाला जगवायचं आहे म्हणतो. जगव बापा, तू खुशाल तुझ्या कुटुंबाला जगव. अरे, ती फाटकन कपडा घातलेली बाई कोण आहे? आणि ती काय आई कोण? काय म्हणाला? रमाबाई अंबेड. मग इथेपासून काय म्हणत आहात? काय? मुलगा मेला? औषधी पैसे? मग बाबासाहेब सांगितलं नाही का? सांगितलं. मग ते म्हणाले, वारे वा बाप, असा बाप जगात सापडेल का जो म्हणतो की मी एका रक्ताच्या मुलाची चिंता केली तर यामध्ये लाखो गरीब अज्ञानी मुलाची चिंता कोण करणार? मी एका मुलाच्या मरणाचे दुःख करीन थांबू शकणार नाही. पाहिला असा बाप पाहिला का तुम्ही? एका पाठोपाठ स्वतःचे पोरं मेली तरी समाजाची चिंता नाही सोडली. आणि तुम्ही वेळ नाही म्हणता, कुटुंबासाठी जगायचं आहे म्हणता. जगा बाबा, कुटुंबासाठी जगा. ओ, काय म्हणाला? सगळे लोक बाबासाहेबांचा पुतळा कशासाठी? बाबासाहेबांच्या पुतळ्याची म्हणून. मग काय करणार तुम्ही? तुम्ही दारू? अरे इकडे तुम्हाला एका जागेवर उभं राहता येत नाही आणि म्हणे मोर्चा काढणार, बंद करणार. अरे तुम्ही बाबासाहेबांचे पुतळे बांधून मोकळे झालात. फक्त 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर सोडली तर इतर दिवशी त्या पुतळ्यांची त्या पुतळ्याकडे लक्ष द्यायचे नव्हते तर कसे त्यांना विटंबना करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायलाच ना. त्याचे तुम्हाला इतरांचा दोष कशात घेता? तुम्ही बाबासाहेबांची विटंबना करणारे. हो हो, तुम्हीच करणार आहोत बाबासाहेबांची विटंबना. काय बाबासाहेबांनी आहे कसे लक्षात ठेवायचे? बाबासाहेब म्हणाले होते, मला काळजात ठेवण्यापेक्षा आपल्या मस्तकात ठेवा. त्यांना ठेवण्यासाठी मस्तकासाठी दुसरे सुंदर घर नाही. काका, मी तुम्हाला हात जोडते. बाबासाहेबांचे भक्त बनू नका, अनुयायी बना. त्यांचं दैवतीकरण करू नका. कसं स्वाभिमानाचं जीवन दिलंय बाबासाहेबांनी आम्हाला. माणूस बनवीस माणूस. ते जर जन्मले नसते तर आजही आम्ही किड्या मंगोड्यासाठी जीवन जगत राहिलो असतो. साध्या कुत्र्यानेही नसतं विचारलं असतं आम्हाला. काका, ओ काका, मी तुम्हाला हात जोडते, पाया पडते. ही भक्तगिरी सोडा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करा. आले आमचे भीम सैनिक 14 एप्रिलची वर्गणी मागायला. तुम्ही वर्गणी गोळा करताय बाबासाहेबांची जयंती कशी?
डीजे लावून मिरवणूक काढणं किती मस्त. वा वा, हीच अपेक्षा केली होती बाबासाहेबांनी तुमच्याकडून. अरे तुम्ही मिरवणूक फक्त तुमच्यासाठीच काढता, तुम्हाला नाचण्यासाठी. जर तुम्हाला बाबासाहेबांची एवढीच चिंता असते तर नाच गाणे केले असते. अरे आले पण शिवाना मला शाळेत जायचं आहे, खूप शिकायचं आहे आणि बाबासाहेबांचं जायचं आहे. मला माझा नाही, मी आता हे बाजू देणार नाही. माझ्या ते त्यांनी केली गुलामी, पण आता हे करणार नाही. मी तुमची गुलामी करणार नाही, कारण आज माझ्याजवळ माझे संविधान आहे आणि तेच माझं रक्षण करणार आहे. काय म्हणाल तुम्ही? संविधान बदलविणार? अरे हात तर लावून दाखवा संविधान. हे जे बसलेलो तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आणि ज्या संविधानाने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्याला तुमचे भविष्य बदलविणाऱ्या आरक्षणावर सारखे हल्ले होत आहेत. तर अरे अरे तुम्ही असं बसले तर माझ्या आणि माझ्या भावंडांचे भविष्य बरबाद होईल. अरे अशा अपघातच लढत राहू नका. निदान आमच्या भविष्य काय तुमच्याकडून झगडण्याचे संस्कार घेऊ? अरे हो, संस्कारावरून आठवले, मला भियाला जायचं आहे. चलता का तुम्ही? मी तर जाणारच. चल ग साई विराला, वंदन करू बुद्ध आणि बाकी मला. चल ग साई विराला, वंदन करू बुद्ध आणि मला. पप्पा पप्पा आज मी बिहार माझ्यासारखी लहान मुलं जात नाही. सांगा आणि रजनीच्या होती तिथे गौतम होता आणि बाबासाहेबांचा आणखी फोटो होता. हा मेड्या घातलेला ते विठ्ठू बाबा त्यांनी आपल्या समाजाच्या कोणते काम केले होते? काय आपल्या जातीच्या एवढा असलो त्याचा फोटो गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांसोबत लागतो. काय पप्पा तुम्ही तर होते. आपला समाज शिकला, विज्ञान कधी झाला, हेच आहे का समाजाचं शिक्षण? हे अशा समाजाचा विकास. बरोबर बोलले पप्पा तुम्ही. आता मला निर्धार करावा लागेल. आता मला समाजामध्ये शिरलेल्या वाईट गोष्टी दूर करावा लागेल. बुद्धांचा दीप भव हा संदेश आत्मसात करावा लागेल. बाबासाहेबांसारखं समाजाच्या उत्तरासाठी आता मलाच शिकावं लागेल. आणि आता इथून मी माझ्या आणि माझ्या भावंडांच्या कल्याणासाठीच झटेल. थँक्यू पप्पा, थँक्यू.
माझे पप्पा अरे हे असेच ते जो कोणी समाजाच्या सुधारणा आणि विचार सांगतो त्याला मन पण त्या मारणार हे माहित नाही की विचार कधीच मरत नसतात. पानसरे कलबुर्गी गौरी यांना मारले गेले पण त्यांचे विचार अजून जिवंत आहेत. बाबासाहेबांचे विचार अजून आहेत. विचार कधीच मरत नसतात. विचार कधीच मरत नसतात. मी वैचारिक लढाई लढणारच. मी वैचारिक लढाई जिंकणारच. माईक नाही